महाराजांची कीर्ती बेभाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिली असेने दरबारी कुस्ती। बडी बेगम म्हणजे आदिलशाहची आई बर का। नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईन पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को। विडा उचलला, नाव त्याच अफजल खान। नाव त्याच अफजल खान, जिथं जागता जणू सैतान। खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। इकडे निजाम तिकडे मुघल, जो तो हेच बोलू लागला। आता शिवबाचं काही खरं नाही, पण माझी जाऊ काय म्हणाल्या, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमानाचा तो छावा। गणी माला कसा टेपावा, डोक्यात गणी निकावा, बेटीचा धाडला सांगावा। प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा। खानानं हसत हसत कबूल केला। दिवस ठरला अन ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान। प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची। करील काही कल्पना युक्तीची खानाच्या बेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता। बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला अन अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला। सय्यद बंडा त्यांच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला। राजाला पाहून खान म्हणता, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ। खान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा बहरी, जिरहाजिरन जी। खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला। खान दाभिमान मान्याला, कट्टरीचा वार त्यानं केला। खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला। खानाचा वार फुका गेला, खान यडबडला। इतक्यात महाराजानं पोटामध्ये बी छडकला, वाघनखांचा मारा केला। टारा फाडलं पोटाला, तडा गेलं खानाचं कोथळा, बाहेर आलं जी